बीडमधील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले सध्या जामिनावर बाहेर आहे। रणजित कासले सातत्यानं सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून वेगवेगळे गौप्यस्फोट करत असतो। आता पुन्हा त्यानं एक व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये त्यानं वाल्मिक कराड जेलमधून माझी बेल रद्द करण्यासाठी फोन करत आहे असं म्हटलंय। याशिवाय गोट्या गित्ते आणि श्री कडाच्या नावानं मला धमक्या देखील येत असल्याचं रणजित कासलेनं म्हटलंय। रणजित कासलेनं हा व्हिडिओ तुळजापूरमधून बनवला असल्याचं त्यानं स्वतः सांगितलंय। या व्हिडिओत त्यानं अनेक गौप्यस्फोट सुद्धा केलेत। त्यानं काय म्हटलंय ते बघा। नमस्कार मित्रांनो, मी आलोय पुन्हा। मी XPSI बडतर्फ पोलीस अधिकारी PSI रणजित रेड्डी कासले। तर मित्रांनो, 1 महिना झाला माझा जामीन होऊन आणि मी विचार केला होता की व्हिडिओ नाही बनवायचे आता आणि घरच्यांचा विचार करायचा, पण घरचे साथ सोडून गेलेले आहेत मित्रांनो। जाऊ द्या, तो माझा पर्सनल विषय आहे आणि मला खूप धमक्या यायला लागल्यात मित्रांनो। काय ते गोट्या गित्ते वगैरे त्यांच्या नावाने श्री कराड माझ्या बेल कॅन्सलेशनसाठी प्रयत्न करतो आहे। वाल्मिक कराडातून फोन करतो आहे मित्रांनो। कुठं चाललं आहे महाराष्ट्र? काय चाललं आहे या महाराष्ट्रात? हां, कुठे आहे ग्रह खातं? कुठे आहेत आपले फडणवीस साहेब? कशासाठी आपण निवडून दिले जनतेने त्यांना? हां, विचारा प्रश्न। एक कासले असा फिरतोय रात्रीचा। मी खरं तर तुळजापूरला ते जे माझे मित्र होते वैजनाथ सुरवसे, त्यांनी माझ्यासाठी आंदोलन केलं होतं मित्रांनो। आंदोलन नाही, उपोषण केलं होतं बीडला 10 दिवसाचं। त्यांना भेटायला मी तुळजापूरला आलो होतो आणि माझा कधीही घात होऊ शकतो खरंच मित्रांनो। आता जगलो तर तुमचा आणि मेलो तर सिस्टीमचा बळी मित्रांनो। त्यामुळे आता भरपूर काही बोलायचं आहे। आजच्या पुरतं एवढंच ठीक आहे, पण तुम्हाला सांगतो, सायलेंट राहू नका मित्रांनो। मी जेलमध्ये एक मुलाखत बघितली होती जनता की अदालतमध्ये, आपले गौरव गोपाल दास, त्यांचं एक वाक्य छान आहे, ते खरंच पटले आणि ते तुम्ही फॉलो करा मित्रांनो। मला इंग्लिश एवढी जमत नाही आणि जेवढं आठवतं आहे तेवढं बोलतो। द वर्ल्ड इज सफरिंग नॉट सफरिंग फ्रॉम सायलेंट पीपल, द वर्ल्ड इज सफरिंग फ्रॉम चुकलं, द वर्ल्ड इज सफरिंग फ्रॉम सायलेंट पीपल, असं ते वाक्य आहे मित्रांनो। समजून घ्या तुम्ही। सायलेंट राहू नका, व्हायलंट व्हा। माझ्यासाठी व्हा, जनतेसाठी व्हा, समाजासाठी व्हा आणि काहीतरी माझं जनतेशी देणं घेणं लागतं, म्हणून मी या ठिकाणी आलो आहे। हा व्हिडिओ बनवला आहे। तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जाणार आहे, सुरवशेंना भेटणार आहे आणि चला मित्रांनो, उद्याचे व्हिडिओ बॉम्ब आता चालू होतील, माझी साखळी बॉम्ब।